मैत्रिणींनो, चला तर मग आज ब्रह्मगिरी पर्वताचा टूर करूया आपण। श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन आलो। नाशिक जिल्ह्यापासून 30 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिराच्या जवळ ब्रह्मगिरी पर्वत आहे। नाशिक त्र्यंबकेश्वराचे सुरुवातीला आम्ही दर्शन घेतले सकाळी 6 ते 8 मध्ये। त्यानंतर ब्रह्मगिरी पर्वत चढायला लागलो। एकदम अतिशय सुंदर आणि रमणीय थंड हवेचे ठिकाण ब्रह्मगिरी पर्वत आहे। एकदम डोंगराच्या पर्वतरांगा आणि सुंदर असा हा ब्रह्मगिरी पर्वत एकदम चढायला सुखद आणि एकदम सोयीस्कर आहे। तर मग गोमुख हे मुख्य दर्शन इथे गोमुखाचे आपल्याला वरती घेता येते। आम्ही सकाळी 9:30 वाजता ब्रह्मगिरी पर्वत चढ़ायला लागलो। हेलो गाइस, हम अभी ब्रह्मगिरी पर्वत हमने चढ़ना शुरू किया है और यहाँ से 1.5 घंटा लगेगा करीब ऊपर जाने। ब्रह्मगिरीवर जाण्यासाठी आपल्याला वरती जाण्यासाठी 1.5 घंटा लागतो आणि वरतून खाली येण्यासाठी 1 ते 1.25 घंटा लागतो। तसेच परत जाताना थंड दोन्ही बाजूने आपल्याला थंड पाण्याचे धबधबे असे दिसतात। आणि तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वरला खूप गर्दी होती। तसेच आम्ही ब्रह्मगिरी पर्वत हा एन्जॉय करत आणि मस्त शांततेने एकदम चढलो। दोन्ही पर्वताच्या वरती गेल्यानंतर आपल्याला माउंटेन्स लागतात। दोन्ही माउंटेन्सच्या मधून ब्रह्मगिरी पर्वतावर जाण्यासाठी रस्ता आहे। एकदम मस्त एन्जॉय करत आम्ही हा पर्वत चढलो। अशा प्रकारे वरती जाताना आपल्याला माकडे दिसतात। या माकडांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गेट जवळ एक 20 रुपयाची काठी भेटते। ती काठी घेऊन आपण जायचं आहे आणि वरती कुठल्याही प्रकारची आपण बॅग, बॉटल किंवा पिशवी वगैरे काही न्यायची नाही आहे, कारण की माकड हे आपले पर्स किंवा बॅग वगैरे नेण्यासाठी धडपड करत असतात। आणि वरती तुम्हाला खाण्यासाठी भरपूर अशा प्रमाणामध्ये खाण्याचे पदार्थ आहेत, पिण्याचे पाणी पण आहे। अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारची बॅग वगैरे न घेतली नाही तरी चालते। आणि मस्त एन्जॉय करत अशा या पर्वतरांगांमधून तुम्ही शांततेनं 1.5 ते 2 घंट्यामध्ये वर जाऊ शकता। गोदावरी नदीचा इथेच ब्रह्मगिरी पर्वतावर उगमस्थान आहे। भगवान शंकरांनी इथेच आपल्या जटा आपटल्या होत्या, त्यामुळे इथे गोदावरी नदीचा उगम झालेला आहे। आणि गोदावरीचा नदीचा हा उगम गाईच्या मुखातून झालेला आहे। मस्तपैकी ब्रह्मगिरी पर्वतावर एकदा सैर करून या। खूपच छान आणि विलोभनीय असे हे पर्यटन स्थळ आहे। अशा प्रकारे आम्ही ब्रह्मगिरी पर्वत 1.5 घंट्यामध्ये वरती चढत आलो। आणि वरती पण भरपूर प्रमाणात धुके असते, थंड असे वातावरण असते। आणि जेव्हा आपण पाऊस पडला तेव्हा तर अतिशय असे रमणीय ठिकाणी आहे। अशा प्रकारे आम्ही वरती 1.5 घंट्यामध्ये इथे मुखदर्शनासाठी गाईच्या मुखदर्शनासाठी पोहोचलो आहे। इथे वरती आपण गाईच्या मुखातून पाणी घेण्यासाठी इथे छोट्या कॅन असतात पाणी घेण्यासाठी, किंवा आपण बॉटलमध्ये सुद्धा पाणी घेऊ शकतो। अशा प्रकारे आमचे दर्शन हे व्यवस्थित झाले होते। आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो होतो। पुढे आम्ही इगतपुरीला नाशिक त्र्यंबकेश्वरून इगतपुरीला निघालो आहे। अशा प्रकारे मस्तपैकी रस्त्यामध्ये टोल नाका आहे समृद्धी महामार्गावरून, इथून आम्ही आता जाणार आहे। प्रेक्षक हो, नक्कीच भेट द्या ब्रह्मगिरी पर्वताला। खूपच सुंदर आणि रमणीय असे हवेचे ठिकाण, तसेच भगवान शंकराचे हे गोदावरी नदीचे उगमस्थान आहे। आणि ब्रह्मगिरी पर्वताची ट्रेक ही अतिशय सुंदर आहे, कोणतेही टेन्शन किंवा ताण घेण्याचे काम नाही आहे। तर चला तर मग तुम्हाला ही ब्रह्मगिरी पर्वताची ट्रेक आवडली असेल तर नक्की जाऊन या। आणि आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। खूप खूप धन्यवाद।